वेलकम टू मम्माज किचन। आज मी बनवणार आहे गरमागरम चटपटीत छोले आणि भटुरे। त्याच्यासाठी आपल्याला हवेत रातभर फुगलेले काबुली चणे उकळताना गरम मसाल्याची मोटली बांधून टाकायची। त्याच्यात 1 मुठी इलायची, छोटे 3 इलायची, दालचिनीचे तुकडे, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच धने, अर्धा चम्मच काली मिरी आणि 1 चम्मच चायपत्ती। ह्या सगळ्या गरम मसाल्याची अशी मोटली बांधायची कॉटनच्या फडक्यात आणि ती कुकरला टाकायची। कुकरला चणे, 1 बटाटो, गरम मसाल्याची मोटली, हळदी पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकून कुकर लावून शिट्या घ्यायच्या 7-8। त्याच्या बाद 5 कांदे नेसून घ्यायचे मीडियम साईजचे आणि त्याला चॉपरला चॉप करून घ्यायचा। 4 टोमॅटो घ्यायचे चॉप करून आणि कोथिंबीर चॉप करून घ्यायची। 2 चम्मच आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, थोडीशी कसुरी मेथी, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, पाव चमचा हळदी पावडर, 1 चम्मच मीठ आणि छोले मसाला। ह्याच्या बाद भटुऱ्याची तयारी करायची। अर्धा किलो मैदा, त्याच्यात 1 कटोरी गव्हाचं पीठ, अर्धा चम्मच मीठ, 2 चम्मच तेल टाकायचं आणि उकळलेल्या बटाट्यातनी अर्धा बटाटो घ्यायचं कुस्करून आणि तो मिक्स करायचं आणि बेस मिक्स करून पाणी टाकून बेस मळून घ्यायचा नरम। पीठ मळून झालं की जरासं तेल टाकून त्याला तेल पासून घ्यायचं आणि मग त्याला रेस्ट द्यायचं। भटुऱ्याच्या पिठाला जोपर्यंत रेस्ट देत आहोत तोवर छोलेची तयारी करूया। गरम मसाल्याची मोटली कुकरची बाहेर काढून टाकायची। एका कढईतला 2 चम्मच तेल टाकायचं, त्याच्यात तेजपत्ता टाकायचा, थोडासा जिरा, त्याचं बघार द्यायचं। जिरा तडकला की कांदो टाकायचं चॉप केलेलं आणि त्याच्यात थोडासा मीठ घेतलेला आहे ती टाकायचा। बेस ब्राऊन होऊन पोलून घ्यायचा त्याला। मग त्याच्यात अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची, ती बेस वास जास्त भुजून घ्यायची। त्याच्या बाद टमाटर टाकायचं, बेस पोलायचं आणि थोडा टाईम ढाकण ठेवायचं। 2-3 मिनिटांनी ढाकण काढून बेस सगळं परतून घ्यायचं। टोमॅटो नरम झालं असेल त्याच्यात सुके मसाले जे घेतलेले आहेत ते सगळे टाकायचे, बेस पोलायचा त्याला। मसालो बेस पोलालो की त्याच्यात उकळलेले चणे टाकायचे, बेस मिक्स करून घ्यायचा आणि जो उकळलेला अर्धा बटाटो ठेवला तो बेस कुस्करून तो ह्याच्यात टाकायचं म्हणजे ग्रेव्ही बेस घट बनतं। वरशी छोले मसाला टाकायचं, कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायचा। बेस सगळा मिक्स करून 5 मिनिटं शिजत ठेवायचा। छोले शिजतात तोवर भटुऱ्याची तयारी करायची। भटुरं असं लांब लांब वतरून घ्यायचं आणि तेल बेस कडक गरम झाला की त्याच्यात भटुरं टाकायचं वतरलेलं आणि बेस अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे भटुरे। गरम फुगलेले भटुरे तयार आहेत आपले। गरमागरम भटुरे आणि छोले तयार आहेत। कांदा आणि लिंबू सोबत सर्व करा। यम्मी आणि टेस्टी छोले भटुरे। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।